नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं काकडीचं पेय कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला थंडगार पेय बनवण्यासाठी 2 काकडी घेतलेली आहे। काकडी शक्यतो मीडियम साईजची घ्यायची आणि लांब अशी बघून घ्यायची आहे। आता ह्या काकडीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। सगळी साल आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने। तर इथे आपण दोन्ही काकडींची साल काढून घेतलेली आहे। आता एक काकडीची आपल्याला फोडी करून घ्यायची आहे। अगदी छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे। बघा या पद्धतीने। आपण उन्हाळा लागला की काकडी खातो, थंडगार ताक पितो, पण असं वेगळं काहीतरी पेय बनवलं ना की मुलंसुद्धा अगदी आवडीने पितात। आता तुम्ही वजन कमी करायचं असेल तरी त्यासाठी सुद्धा तुम्ही हे रोज पेय घेऊ शकता। शरीराला याचा खूप फायदा होतो। तर बघा इथे काकडी आपली कट करून झालेली आहे आणि ही काकडी आहे ती आपल्याला किसून घ्यायची आहे। इथे मी आलं किसायची छोटी किसणी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला काकडी सगळी किसून घ्यायची आहे। मोठी सुद्धा किसणी घ्यायची नाही, अगदी छोटी घ्यायची, म्हणजे छान असा किस याचा आपल्याला बारीक असा भेटतो। तर इथे मी ही काकडी किसून घेतलेली आहे। आपण एक काकडीचे छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आणि दुसरी काकडी ही किसून घेतलेली आहे। आता आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला आलं घालायचं आहे, एक हिरवी मिरची कट केलेली आणि त्यानंतर आपण जे काकडीच्या फोडी केलेल्या त्या फोडी यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आणि आपल्याला अर्धा कप इथे पाणी घालायचं आहे आणि छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे आपण काकडीची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता ही जरा वेळ आपण बाजूला ठेवू। आता आपल्याला काकडीचं पेय बनवायचं, त्यासाठी इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप दही। आता दही घेतल्यानंतर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आधीच लगेच पाणी घालायचं नाही, व्यवस्थित फेटता येणार नाही, त्यासाठी आपल्याला आधी दही हे फेटून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटे याच्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे, म्हणजे छान असं आपलं हे ताक तयार होईल। तर इथे 3 ते 4 मिनटे मी दही फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे, 2 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनटे हे घुसळून घ्यायचं आहे, याचं ताक बनवून घ्यायचं आहे। खूपही जास्तीचं पाणी घालायचं नाही। आता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पेय बनवायचं असेल तर तुम्ही दही जास्त घ्यायचं आणि त्याचं ताकसुद्धा जास्त बनवता येईल। तर इथे आपण 3 ते 4 मिनटे ताक छान असे हे घुसळून घेतलेलं आहे। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर घालायचं आहे अर्धा छोटा चमचा इथे चाट मसाला घालायचा आहे। त्यानंतर आपण जी काकडीची पेस्ट बनवली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि यातच घालायचं आहे आपण जी काकडी किसलेली ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। तर इथे आपण हे थंडगार पेय सगळं मिक्स करून घेतलेलं, त्यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थंड पाणी घातलेलं आणि यातलं सुद्धा जी पेस्ट राहिलेली ती सगळी काढून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असं थंडगार पेय आपलं तयार झालेलं आहे। अगदी झटपट तयार होतं आणि हे पिल्यानंतर भूकसुद्धा लागत नाही, कारण काकडीसुद्धा आपल्या शरीरासाठी थंडावा देते आणि ताकसुद्धा खूप फायदेशीर आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पेय जरूर करून बघा आणि एकदा पिलं ना की तुम्हाला रोज हे बनवायला सांगतील, एवढं हे टेस्टी पेय आहे। आता वजन कमी करायचं म्हटलं तर फळं खाल्ली जातात, दही खाल्लं जातं, पण असं जर पेय केलं ना की वजनसुद्धा कमी होतं
आणि शरीरालासुद्धा खूप फायदा होतो. तर बघा सगळं ढवळून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं आपलं हे काकडीचं थंडगार पेय तयार झालेलं आहे. आपण जे काकडीचं पेय बनवलं ते आता आपण सर्व करणार आहोत. तर इथे मी 2 ग्लास घेतलेले आहे आणि त्या ग्लासमध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी थोडे बर्फाचे खडे आणि त्यानंतर आपल्याला हे पेय घालायचं आहे. एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे. अतिशय सुंदर असं चवीला झालेलं आहे. तुम्ही एकदा जरूर करून बघा. आता यावरती ठेवायचं आहे आपल्याला इथे पुदिन्याची पाने. प्यायला अतिशय सुंदर लागतं आणि पोटाला थंडावा भेटतो. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं काकडीचं पेय जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.